आमच्या बँकॉक ट्रिपमध्ये एका स्ट्रीट फूड जॉईंटवर आम्ही हे राईस पेपर डम्पलिंग्स पहिल्यांदा ट्राय केले होते आणि मला ते खूपच आवडले होते. सो आज खास माझ्यासाठी असीमने हे घरी रिक्रिएट केले. अँड ओ माय गॉड, ते एक्झॅक्टली जसेच्या तसे जमवले होते यार त्याने. आता ही चिराचिरी करतोय असीम. इतकी बारीक चिराचिरी जर मी करायला गेले ना तर मी फक्त माझी बोटं चिरेन, बाकी काही होणार नाही माझ्याकडून. पण असीम इज अ प्रो. सो सगळ्यात आधी आलं आणि लसूण बारीक चिरून घेतला. त्याच्यामध्ये ॲड केली कांद्याची पात. बाय द वे, असीमचं ठरलेलं प्रमाण असं काहीही नसतं. तो सगळ्या गोष्टी त्याला वाटतील तशा त्या वेळेस इन्स्टिंक्टिव्हली अंदाजे करतो. त्यामुळे मी कशातच प्रमाण नाही देऊ शकणार आहे. सो कांद्याची पात, पर्पल कॅबेज, श्रिम्प्स, सोया सॉस, गार्लिक पावडर, थोडंसं सेसमे ऑइल, मीठ, अनियन पावडर, असं काय काय त्याने ॲड केलेलं आहे. नंतर 2 अंडी, टॅपियोका स्टार्च, असं सगळं ॲड करून त्याचं त्याने डम्पलिंगचं फिलिंग तयार करून घेतलं. नंतर राईस पेपर शीट्स पाण्यामधून काढून त्याच्यामध्ये हे फिलिंग भरून ते फोल्ड करून परतून घ्यायचे. थोड्याशा ऑइल स्प्रेवर ते छान होतात, तव्यावर फारसं तेलसुद्धा लागत नाही. त्यामुळे इट्स ॲब्सल्युटली हेल्दी अँड प्रोटीन रिच. सॉस बनवण्यासाठी शेंगदाणे, त्याच्यामध्ये सोया सॉस, मेपल सिरप गोडवा ॲड करण्यासाठी, आलं, लसूण आणि लिंबाचा रस, एवढेच इंग्रेडियंट्स आहेत. पण काय कमाल होतो यार हा सॉस. इट्स अ मस्ट ट्राय. आपण हा कशासोबतही खाऊ शकतो. आय जस्ट लव्ड इट. नंतर सर्व करताना त्या डम्पलिंगवर चिली ऑइल आणि पांढरे तीळ टाकायचे थोडेसे. अँड दॅट्स इट. इट वॉज सो गुड.